नमस्कार, शुभप्रभात मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय महाबळेश्वरला आणि एकटाच निघालोय. मस्त मध्ये फ्रेश वगैरे झालोय. आता तुम्हाला वाटेल हा असा का दिसतोय. तर काय झालं, रात्री झोप नाही झाली व्यवस्थित, त्याच्यामुळं चेहरा जरा थोडासा डाऊन झालाय. एकदम कडक मध्ये एकदम सुपर असा सूर्योदय झालेला आहे. आणि या सूर्योदयावरून एक वाक्य आठवलं. ते मी म्हणजे ऐकलं होतं कुठंतरी, ते माझं नाहीये. तर ते वाक्य असं आहे, आणि आवडलं तर नक्की कमेंट करा मित्रांनो त्या वाक्यासाठी. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना ती मिळत नाही. तर हे वाक्य कसं वाटलं मित्रांनो, एकदा नक्की कमेंट करून सांगा. आज सुट्टीचा दिवस. ॲक्च्युली व्लॉग नव्हतं बनवणार मी, पण आज होतो एकटाच. जाता जाता काहीतरी एक छोटासा विरंगुळा पण होईल, आणि एक स्वतःतील स्वतःला शोधणं जे म्हणतात ना समथिंग, ते पण मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं पण असू शकतं. तेच स्वतःतील स्वतःमधलं शोधणं हे पण होऊ शकतं मे बी, यातून साध्य असं काहीतरी. सो त्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय, व्लॉग बनवतोय. जरा एक नवीन सुरुवात, एक रोजच्या कामातून एक छोटासा विरंगुळा असेल किंवा छोटासा एक स्वतःला दिलेला वेळ असेल, त्यासाठी पण एक व्लॉग बनवणं एक चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बनवू शकता असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस मी फर्स्ट व्लॉग केला होता त्यावेळेस मला खूप असं फील झालं होतं नाही का, की बाबा आपण हे काय करतोय, हे काय केलंय, हे चांगलं झालंय का, हे समोरच्याला आवडेल का. सो वॉट, समोरच्याला आवडो किंवा न आवडो, जेव्हा तुम्ही बनवताय ना, तुम्हाला स्वतःला जर आवडतंय तर ते इट्स ओके, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमच्या स्वतःसाठी करा, ना की लाईक शेअर ह्याच्यासाठी करावं असं पण काही नाहीये. ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी करता आणि स्वतः करून त्याच्यामध्ये स्वतः फुलफिल होता ना, त्याच्यानंतरून लाईक शेअर जे असतील ते ऑटोमॅटिकली येत जातील, असं सुद्धा मला एक वाटतं. ज्यावेळेस पहिला व्लॉग हा जो समोर आहे ना, तो शिरवळ शिंदेवाडी इथला आहे ना, नवीन ब्रिज झालेला आहे बाई. आता जाताना एकदम मस्त वाटतं. ट्रॅफिक नाही, काय नाही, वेळेची बचत होती. तर हा आहे स्टॉप लॉकिंग फाट्याचा. आणि मी जिथं काम करतो, जे माझी कंपनी आहे, तर ती इथून वरती आहे या फाट्यावरून. सरळ जी मोठी टावर दिसतोय ना, तिथून त्याच्या पाठीमागं म्हणजे जवळपास एक 5 किलोमीटर गेली 8 कृष्णा नदीचा पूल क्रॉस करून मी आलो आता वाईमध्ये. आता एखादं नाश्त्याचं ठिकाण बघणार आहे आणि मस्त मध्ये नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. मस्त मध्ये पसरणी घाट चढून आता पाचगणीमध्ये पोहोचलेलो आहे. आज एकदम रिलॅक्स वातावरण आहे, गर्दी नाही, काय नाही. तर मग अशी एक सरप्राईज द्यायचं राहिलं तुम्हाला. अचानक आणि भयानक आमचे 2 सिबलिंग्स तयार झाले ट्रिपसाठी. तर ही आहे प्रियंका आणि हा आहे कुणाल, आमच्या आत्याची मुलं. तर आत्ता आम्ही पाचगणीमध्ये आता इथून निघालोय पुढं महाबळेश्वरसाठी. चलो बाय. आलोय पोचत आता महाबळेश्वरमध्ये. सुरुवातीला महाबळेश्वराचं दर्शन घेणार आणि तिथून पुढं पॉइंट फिरणार. तुम्हाला काय वाटतं, आज महाबळेश्वर अख्खं एक्सप्लोर करून होईल का आपलं? मारी बाई होईल ना, 100%. तर एक यांच्याबद्दल अजून एक ओळख सांगायची राहिली, की प्रियंका सेलिब्रिटी तोंडाची आणि हा मारी भाई आपला स्वयंघोषित आहे कुणाल. ओके मध्ये दिसतो पण मारी भाई सारखा. मस्त असा महाबळेश्वरचा व्ह्यू एन्जॉय करताना V3 हॅशटॅग. आत्ताच पाठीमागं माझे 2 फॅन भेटले होते ब्लॉगर विक्रांतचे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. महाबळेश्वर मंदिरापाशी पोहोचलोय आणि चाललोय दर्शनासाठी आता.
हा बरोबर चाललोय चला. महाबळेश्वर मंदिर. श्री महाबळेश्वरांचं दर्शन झालेलं आहे सर्वप्रथम आमचं. आता आम्ही निघालोय पुढचे महाबळेश्वरचे जे पॉईंट आज जे कवर होतील तेच घेणार आहे आज. आमचं झालेलं आहे दर्शन महाबळेश्वर मंदिराचं, आजूबाजूच्या सगळ्या मंदिराचं, आणि आम्ही निघालो आता पॉईंट फिरायला. लेट्स गो. एलिफॉन्स पॉईंट. म्हणजे 83 मध्ये डिस्कवर केलेलं आहे. आणि डॉक्टर जेम्स म्युरी, काय त्याचं नाव? जेम्स म्युरी. हां. आणि याच्यामध्ये लेफ्ट साईडला कोयना व्हॅली आहे आणि राईट साईडला सावित्री व्हॅली आहे आणि मध्ये प्रतापगड. ओके ओके. दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. मला थोडंसं इंग्लिश येत असतं तर माझं पण खूप आनंद झाला असता. दरी दरी तुला नाद गुंगतो महाराष्ट्र माझा जय जय. आई महाबळेश्वरला आज गारवा नाहीये काहीच. तर मी त्या खालच्या समोर जे दिसतंय ना त्याच्यावर चाललोय, याच्यावर या पॉइंटवरती फोटो काढायला. चला. समोर चाललेली आहे शाळेची सहल, आणि तुम्हाला तर आठवतले असतील, तुम्ही जर गेला असेल शाळेच्या सहलीला तर पाठीमागे एक सर होते आत्ता, त्यांनी एक पोरगा असंच थिलारपणा करत होतं, त्याला निबारची आंबावलं आमच्या समोर, कुठेच घ्यायची राहिली काठीने. काय कुणाल बरोबर आहे का? His name after Sir George Arthur, Governor of Bombay from 1851 to 1856. This point is called the Queen of the Point. तर मराठीमध्ये या पॉइंटला क्वीन ऑफ द पॉइंट असंही म्हटलं जातं. ते कशामुळं? जॉर्ज आर्थर यांच्या यांच्या नावामुळे हा पॉइंट फेमस आहे. ओके. Returns that once only shouted loudly into the valley. या पॉइंटला जर आपण आवाज दिला तर तोच आपल्याला परत ऐकायला येतो परत, त्यामुळे ओके. काय ऑर्थराईटच्या आर्थर सेट राईट पॉइंटला आलेलो आहे. तुझा ते पडलं तर बोलू. हो दे. मला वाटत काय सांग, प्रत्येक वेळेस इंग्लिशला चकुलीची मदत घेऊन आता मला कंटाळा आलाय. नेक्स्ट टाइम आम्ही इंग्लिशचा क्लास लावूनच फिरायला जाणार 100%, किंवा छकुलीकडे क्लास लावू शकतो मी. छकुली कशाला म्हणताय? सॉरी प्रियांका. कायम चालू असतं का पाणी? फ्री होतं पाणी. टायगर स्प्रिंग पॉइंट मला नाही काय कळत. तुला पण नाही समजत आहे? मग सांगता येत नाहीये, एक्सप्लेन करता येत नाही का? पहिले ना या पॉइंटला अगोदर भाग जे होते ना त्यांचं पाणी प्यायला. ओके ठीक आहे. टायगर स्प्रिंग पॉइंट. ओके आय अंडरस्टँड. आर्थर सीट, आर्थर सीट पॉइंट.
हा थोडं तिखट बनवा. अजून एक द्या. महाबळेश्वरचे बऱ्यापैकी पॉइंट आता आम्ही कव्हर केलेत, म्हणजे जेवढे फास्ट बघता येईल तेवढ्या लवकर बघितलेत आणि जेवढी थोडीफार माहिती देता आली किंवा व्ह्यू दाखवता आले तेवढे दाखवलेत. आता आम्ही चाललो वेण्णा लेककडे. वेण्णा लेककडे आम्ही बोटिंग करणार आहे. सो बघूयात पुढे. जवळपास अर्धा तास होऊन गेलाय. ट्रॅफिक का हटत नाहीये भाई, थोडी पण गाडी. आता बघूया किती वेळ लागतोय ट्रॅफिकला. फुल खतरनाक ट्रॅफिकचा सामना करत आम्ही चाललोय वेण्णा लेकला. आत्ता भाई वाजलेत किती आता आणि खाली जायला किती वाजतात काय माहिती. मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम, लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. नालेकला केलंय बोटिंग चालू आणि 10 मिनिटं झालं बोटिंग चालू करून. या मका खायला आणि त्याच्यानंतरून मस्त मध्ये आम्ही आता वेण्णा लेकचा 1 तास मस्त मध्ये काय त्याला म्हणतात बोटिंगचा आनंद घेणार आहे. जीवन पण हे सेलिब्रिटी तुम्ही बघू शकता कसा आनंद घेते बोटिंगचा. मारतोय बोटला ड्रिफ्ट, नवीन प्रकार करतोय ड्रिफ्ट मारायचा कुणाल भाऊ. आणि प्रियंका तिथं मस्त मध्ये सनसेटच्या व्ह्यूचा आनंद घेते. ड्रिफ्ट आणि सक्सेस झाली आहे. तर कुणाल भाऊचं एक अजून म्हणणं होतं, मारे भाई काय बोलला मागाशी, पैसे द्यायचे पायंडल मारायचे आणि रात्री झेंडू बॉम्ब लावून गप झोपायचं. चला भाई आमचा बोटिंगचा टायमिंग संपलाय. नाऊ वी आर गो फ्रॉम होम. फोटो काढून द्या वाटा सोडून. चांगलं आहे ना, ऐकतो का तुझं. तर फायनल डेस्टिनेशन आमचं राहणार आहे मॅप्रो गार्डन. आपल्याला चहा मिळाला नाही मॅप्रो गार्डनला वाईच्या. सो परत बाहेर चाललोय चहा प्यायला. महाबळेश्वर पूर्ण फिरून झालं पण बॅड लक आमचा 5 गणी फिरायला नाही सापडलं. सो नेक्स्ट टाइम प्लॅन नक्कीच करूयात 5 गणीचा. आता सध्या निघालोय घरी आणि हा पसरणी घाटाचा एक नाईट व्ह्यू आहे. असं दिसतं पसरणी घाट आहे एक नंबर. आणि आज थोडीशी गर्दीनी आणि पब्लिकने साथ दिल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. आणि चाललोय भाई घरी. जाताना अजून जर जमलं पॉसिबल झालं काही असेल चांगलं तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. वाईमधलं स्पेशल चतुर्थी हॉटेल या ठिकाणी आत्ता रात्रीचं जेवण करणार आहे आणि पुढे निघणार आहे. जेवणाची क्वालिटी एक नंबर. चतुर्थी हॉटेलचे स्पेशल आज संकष्टी चतुर्थी निमित्त उकडीचे मोदक. चतुर्थी हॉटेल एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर मोदक. थँक्यू. प्रियंका आणि कुणाला ड्रॉप करून मी चाललो आता माझ्या घराकडे. तर ब्लॉग आता इथे समाप्त करतोय मी. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थोडासा नवीन असल्यामुळे थोड्याशा ब्लॉगमध्ये चुका होतात किंवा माहिती देताना थोडंफार इकडं तिकडं होतंय पण घ्या समजून. ओके बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.